विकिता गोरस घ्या म्हणे हरी, देखिला डोळा बैसला म्हणे, तोची वदनी उच्चारी, प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्थळी. चिंतना करता घेतलेला अभंग हा महाराष्ट्राचे भूषण देहूचे महासाधू विश्वगुरु जगतवंत जगश्रेष्ठ श्रीमंत संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचा भगवंताची भक्ती करत असताना एका नारीच्या अंतःकरणामध्ये भगवंताविषयीचा भाव निर्माण झाल्यावर तिची काय स्थिती झाली, त्या स्थितीचा अनुवाद करणारा तुकोबरांचा 4 चरणाचा गोड असा अभंग काल्याच्या चिंतना करता घेतला. विठ्ठल आज आहे काला. वारकरी संप्रदायाचा नियम आहे, यज्ञ 1 दिवसाचा असो, 3 दिवसाचा, 5, 7, 9 कितीही दिवसाचा असू द्या, महिन्याचा असू द्या, पण त्याची सांगता मात्र काल्याच्या कीर्तनाने करावी लागते. आणि काल्याचं कीर्तन करायचं म्हटलं की त्या वक्त्या करता आचारसंहिता आहे. त्यानं इतर रोजच्या कीर्तनात भक्ती, ज्ञान, वैराग्य हे सांगण्याचा त्याला अधिकार आहे, हेच बरं का. याच्यापेक्षा दुसरं सांगण्याचा अधिकार आपल्या मनाचं भक्ती, ज्ञान, वैराग्य याच्या पलीकडे त्याला दुसरं काही सांगण्याचे अधिकार नाही, त्याला बंधन आहे. पण त्याही पेक्षा काल्याच्या वक्त्याला जास्त बंधन आहे, कारण आज ज्ञान नाही, वैराग्य नाही, आजच्या कीर्तनात चिंतन फक्त करायचे, चरित्र ते उच्चारावे, भगवंताचं चरित्राचं उच्चारण करावं, हे काल्याच्या कीर्तनातली आचारसंहिता आहे. फक्त आणि फक्त श्रीकृष्णाचं वर्णन करावं. तुम्ही म्हणाल का हो, मग एवढी जर तुम्हाला अक्कल आहे, नाही असं जरी तोंडाने नाही म्हणणार पण मनातल्या मनात म्हणाल बा का, मग जर भगवान श्रीकृष्णाचं चरित्र सांगणारा जर काल्याचा अभंग असावा. आजचा अभंग तुकोबरांचा आहे, पण भगवान श्रीकृष्णाचं चरित्र सांगणारा नाहीये. आज अभंगात भगवान श्रीकृष्णाचं वर्णन नाहीये, तर अभंगात तुकोबरांनी वर्णन कुणाचं केलेलं, नारीचं, महिलेचं, स्त्रीचं, एका बाईचं. मग जर काल्याच्या कीर्तनात देवाचं वर्णन करावं असं जर नियम आहे, आचारसंहिता आहे, मग तुम्ही हा नियम मोडून भगवंताचं वर्णन न करणारा अभंग घ्यायला पाहिजे, वर्णन करणारा अभंग घ्यायला पाहिजे होता. तर तुम्ही एका बाईचं वर्णन करणारा अभंग कीर्तना करता का घेतला. विठ्ठल शंका बरोबर आहे. स्त्रीचं, बाईचं वर्णन करणारा, नारीची महती सांगणारा तुकोबरांचा अभंग आहे, पण आज एका बाईचं वर्णन करणारे अभंगातून तुम्ही आम्ही नाहीये. अभंगातून नारीचं वर्णन करणारे कोण आहेत, तुकाराम महाराज. आणि तुकाराम महाराज भलत्या सलत्याचं वर्णन नाही करू शकत. का? तुकोबराय सांगतात, माझी वाणी पतिव्रता आहे, आणि पतिव्रता वाणीनं देव वा संत सोडून दुसऱ्या कुणाचंही वर्णन आमची वाणी करत नाही. तुका म्हणे वाचा वाहिली अनंता, बोला याचे काम नाही आता, बोलणीची नाही आता, देवाविन काही हरी बोला, हरी बोला नाही तरी आबोला. ही स्थिती आमची आहे. आम्ही देव वा संत याच्या पलीकडे आमच्या वाणीनं कुणाचंही वर्णन करत नाही. मग का हो तुकोबराय, तुम्ही जर देव सोडून जर कुणाचंच वर्णन करत नाही, आज अभंगात ना देव ना संत तुम्ही वर्णन केलंय ते एका बाईचं. विठ्ठल खर तर असं आहे, भक्ती शास्त्रामध्ये
शास्त्रामध्ये स्त्री पुरुष हा भेद नाहीये. हा भेद मानणारे तुम्ही आम्ही आहे. हे स्त्री आहे पुरुष आहे, खरं सांगितलं ना जरा मनाला लागल तुमच्या. खरं पाहिला गेलं तर इथंच काय पूर्ण विश्वात पुरुष कुणीच नाहीये. सगळ्या स्त्रिया आहेत. एकच पुरुष आहे, उत्तमातला उत्तम, भगवान पुरुषोत्तम परमात्मा, ज्याच्या करता श्रीमद भगवद्गीतेमध्ये एक अध्याय खर्च केलेला आहे 15वा. पुरुषोत्तम योगो नाम पंचदशोऽध्याय. एकमेव पुरुष जर कोण आहे तर भगवान पांडुरंग परमात्मा आहे. बाकीच्या तुम्ही आम्ही सगळ्या स्त्रियाच आहोत. पण लई भूषण आहे आपल्याला, आम्ही पुरुष आहोत म्हणून. पुरुष कुणाला म्हणतात माहितीये आणि खरे पुरुष कुणाला म्हणतात माहितीये? पुरुष शब्दाची व्याख्या आहे आपल्या दृष्टीनं, चेहऱ्यावर दाढी मिशा असणं याचं नाव पुरुष. क्षमा मागून बोलते, माझा नाईलाज आहे, पण मी पुराव्याशिवाय बोलणार नाही. चेहऱ्यावर दाढी मिशा असणं याचं नाव पुरुष, ही आपली व्याख्या आहे. क्षमा मागून बोलते. जर दाढी मिशा असणाऱ्याला जर पुरुष म्हणत असतील, मग झुरळाला पण मिशा असतात, म्हणाल त्याला पुरुष? बोकडाला दाढी असते, त्याला म्हणाल पुरुष? केवळ दाढी मिशा या लक्षणावरून पुरुष ठरत नाही, तर पुरुष शब्दाची शास्त्राने केलेली व्याख्या आहे. जन्माला आल्यानंतर ज्यांनी विषय जिंकले, माझ्या वाक्याकडे लक्ष द्या, जन्माला आल्यानंतर ज्यांनी विषय जिंकले त्यांना पुरुष म्हणतात. पण जन्माला येण्याच्या अगोदर ज्यांनी विषय जिंकले त्यांना खरे पुरुष म्हणतात. विठ्ठल 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 विठ्ठल. जर विकारांवर विषयांवर जर आपण विजय मिळवलेला नसेल तर आपण सगळ्या स्त्रियाच आहोत. स्त्रियाच. काढून टाका हा भ्रम. लई मोठा आपल्याला नको आता जाऊ. स्त्रियाच आहोत. भक्तिशास्त्रामध्ये लिंगाला महत्व नाहीये. भक्तिशास्त्रामध्ये स्थूलाला महत्व नाहीये. भक्तिशास्त्रामध्ये सूक्ष्माला महत्व आहे. आणि हे शरीर स्थूलामध्ये बसतं आणि मन हे सूक्ष्मामध्ये बसतं. परमार्थ स्थूलाने करायचा नसतो, परमार्थ सूक्ष्माने करायचा असतो. आणि सूक्ष्म कोणत्या जातीमध्ये लिंगामध्ये बसत नाही. खरं तर परमार्थ सूक्ष्म शरीराने करावा लागतो. परमार्थ केल्यानंतर बदल सूक्ष्म शरीरात व्हावा लागतो. जर सूक्ष्मामध्ये मनामध्ये बदल होत असेल तर आपला परमार्थ योग्य दिशेने, जर बदल होत नसेल तर समजायचं आपण अजून तिथेच आहे. विठ्ठल हा भेद ज्यांचा संपलेला आहे त्यांना म्हणावं खरे पुरुष. तुकोबरांकडे हा भेद नाहीये. म्हणून आज ते एका नारीचं वर्णन करतात. हो ना, ठीक आहे ना, कळलं आम्हाला, पण मग शेवटी जिचं वर्णन करतात काही झालं तरी शेवटी ती बाईच ना. एका बाईचं वर्णन तुकोबराय का करतायत? नाही, बाईचं वर्णन करतायत इथपर्यंत बरोबर आहे, पण ज्या अर्थी एका स्त्रीचं वर्णन करतायत त्या अर्थी ती नारी, ती महिला, ती बाई. तुकोबराय ज्या अर्थी तिचं वर्णन करतायत त्या अर्थी ती कोणी सर्वसामान्य नाहीये. ज्या अर्थी तुकाराम महाराजांना तिचं वर्णन करावं वाटतंय त्या अर्थी ती नक्कीच तेवढ्या अधिकाराची असली पाहिजे. काय अधिकार आहे तिचा? कोण आहे ही नारी? काय केलंय तिनं का जेणेकरून तुकोबरायला तिचं वर्णन अभंगातून करावं असं वाटलं? तिची स्थिती, तिची अवस्था तुकोबरायांनी अभंगातून वर्णन केली ते पहिल्या चरणात. कोणी एकी भुलली नारी, कोणी एकी भुलली नारी, कोणी एकी भुलली नारी हो, कोणी एकी भुलली नारी, कोणी एकी भुलली नारी, कोणी एकी भुलली नारी,
गोरस विकिता गोरस विकिता गोरस विकिता गोरस घ्या म्हणे हारी देखिला डोळा बैसला मणी देखिला डोळा बैसला मणी कोणी एकी भुलली नारी कोणी एकी भुलली नारी कोणी एक भुलली नारी नारी कोणी एक भुलली नारी विकिता गोरस घ्या म्हणे हरी विकिता गोरस घ्या म्हणे हरी देखिला डोळा बैसला म्हणे देखला डोळा बैसला विकिता गोरस घ्या म्हणे हारी गोरस घ्या म्हणे देखला डोळा बैसला म्हणे देखला डोळा बैसला म्हणे बैसला म्हणे बैसला म्हणे कोणी एकी भुलली नारी विकिता गोरस घ्या म्हणे हरी. का वर्णन करतायत त्या नारीचं तुकोबरा या अभंगातून? तर महाराज म्हणतात कुणीतरी एक नारी आहे, महाराजांना तिचं नाव माहित नाहीये. कारण तुकाराम महाराज तिला लांबून पाहतायत, दुरून पाहतायत. दुरून म्हणजे कुठून? या अभंगाची भूमिका अशी आहे. तुकाराम महाराज देहूत आहे, पहाटे उठलं की रोजचा नियम आहे तुकोबरांचा. इंद्रायणी स्नान आहे, पांडुरंगाची पूजा अर्चा, काकडा भजन, वाराचे अभंग, आणि हे सगळं झालं की मग तुकोबराय ध्यानाला बसायचे. ऐका, ध्यान हे पूजेला पोषक आहे. रोज चिंतन करावं. चिंतन करत होते तुकोबराय. तर चिंतन करता करता तुकोबरायांचं चित्त, लक्ष, मन मथुरेच्या मुख्य रस्त्यावर गेलं. आणि त्या मथुरेच्या मुख्य रस्त्यावरून एक गोपिका, एक गवळण जी गोरस विकण्याकरता आलेली आहे, ती रस्त्यानं दही दूध विकण्याकरता चालली आहे. पण तिच्या आवाजाकडे तुकोबरांचं लक्ष गेलंय. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी तिचं निरीक्षण केलं. निरीक्षण केल्यावर तुकोबरांच्या लक्षात आलं ती गवळण दही दूध विकायला निघालेले. तिच्या डोक्यावर चुंबळ आहे, चुंबळीवर मोठी पाटी आहे. पाटीमध्ये असे छोटे छोटे मडके ठेवलेले आणि त्याच्यात सगळ्या प्रकारचा गोरस आहे. दही, दूध, लोणी, तूप, ताक असा सगळा गोरसाचा हाट घेऊन ती मथुरेमध्ये विकण्याकरता गेली. तिच्या डोक्यावर ते आहे, ती विकायला आली आहे. मग विकायला आल्यानंतर ती जर गल्ली गल्लीनी चाललेली आहे, तर तिला जे विकायचंय तर तिनं आवाज काय द्यायला पाहिजे? गल्लीतून जाताना दही घ्या, दूध घ्या, तूप घ्या, लोणी घ्या असं म्हणायला पाहिजे का नाही? विकायला तिनं तेच आणलंय, मग ते म्हणायला पाहिजे ना. तर ती दही घ्या, दूध घ्या, तूप घ्या असं नव्हतं म्हणत. मग ती काय म्हणत होती? गोविंद घ्या कुणी दामोदर घ्यागे 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 गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे
मथुरे जागे तब तवा मथुरे जागे गोविंद घ्या कोणी दामोदर 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 गोविंद घ्या कोणी दामोदर जागे 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 गोविंद घ्या कुणी दामोदर घ्या गे विकायला काय आणलंय दही दूध आणि आवाज काय देते गोविंद घ्या दामोदर घ्या घ्यायचा का कुणाला हरी लागतो का कुणाला देव अगं घेता का ग बायांनो गोपाळ आणि डोक्यावर काय आहे? दही दूध आणि आवाज देते गोविंद घ्या आणि गोपाळ घ्या बर ठीक आहे गोविंद घ्या गोपाळ घ्या असं ती म्हणते ज्याला घ्या म्हणते तिच्या पाठीत आहे का तो जे घ्या म्हणते ते तिच्या पाठीत नाहीये आणि तिच्या पाठीत जे ते घ्या म्हणत नाही लोकांना म्हणून आली गोविंद घ्या हरी घ्या मला तरी वाटतं बहुतेक तिचाच अनुवाद संतांनी केलेला असावा देव घ्या कुणी देव घ्या कुणी आयता आला संतांनी पार दारापर्यंत आणून ठेवला देव आपल्या घ्या 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 पण लोक म्हणे देव न लगे देव न लगे देव न लगे देव न लगे देवन लगे देवन लगे ओ देवन लगे देवन लगे देव न लगे देव न लगे देव न लगे देव न लगे देवन लगे देवन लगे देवन लगे देवन लगे साठवणीचे रुंधले जागे साठवणीचे रुंधले जागे जागे देव न लगे देव न लगे देव न लगे देव न लगे देवन लगे देवन लगे देवन लगे देवन लगे देव न लगे देव न लगे देव न लगे नको आम्हाला देव का बरं नको लोकांनी विचार केला देव आलाय घरापर्यंत दारापर्यंत संतांनी आणलाय पण त्याला घ्यायचं म्हणलं तर ठेवायचं कुठं कारण त्याला जिथं ठेवायचं आहे तिथं जागा देवाला कुठं ठेवावं लागतं त्याला राहण्याची जागा कोणती आहे अनेकांनी त्याला जिथं ठेवलेलं आहे साठविला हरी जिही संपुष्ट हे हृदयी पेटी करुणी पोटी साठविला दाता हृदयी बंदी खाना ही त्याला ठेवण्याची जागा आहे पण ती आमची जागा रिकामी साठवणीचे इतकं गबाळ आहे तिथं कोण कोण आहे हो तिथं पत्नी मुलं पती आहे मावस बहीण आहे तिची सासू आहे लय गबाळ आहे. त्याच्यामुळे त्याला ठेवायला जागा नको घेऊन जा आम्हाला नाही लागत आम्हाला घेऊन जातो मी परत तर ती असं म्हणू लागले ना गोविंद घ्या गोपाळ घ्या असं म्हणल्यामुळं ती मथुर येते तुकोबराय देहूत आहे ध्यानामध्ये मथुरा आलेला आहे आणि त्या मथुरातले गवळण तुकोबरायांना दिसलेली आहे आणि तिचं हे चित्र पाहिल्यावर तुकोबरायांनी ताडलं नक्की काय झालंय नक्की ही गवळण भुलली कोणी एकी भुलली नारी भुलणे हा हिंदी शब्द आहे भुलणे हा हिंदी शब्द आहे त्याला मराठीत काय म्हणतात विसरणे म्हणजे नक्कीच ही गवळण विसरली बापरे विसरणं चांगलं आहे का
विसरणं. कुठंतरी लग्नाला गेलो, पैठणी साडी, कानातले वेल, सगळे दागिने, 5 तोळ्याची पोत, मस्त गेलो लग्नाला. रात्रीचं लग्न होतं, तिकडून यायला उशीर झाला, खूप झोप लागलेली होती. आल्यावर कधी पडाल असं झालं, घाई घाई सगळे दागिने काढले, ड्रेसिंग टेबलवर ठेवले, साडी बदलली, झोपलो. सकाळी उठलो, काम आवरता आवरता दुपारनंतर लक्षात आलं, रात्री दागिने काढले, सगळे सकाळी उचलले, पण त्याच्यात 5 तोळ्याची पोत. कुठं ठेवली त्याचं ध्यान. आम्ही ती पोत काढून ठेवली ही विसरून गेलो. चांगलं का वाईट? विसरत नाही का तुम्ही कधी काही? नाही? चांगलं का वाईट विसरणं? विसरणं चांगलं नाहीये. जर आपण विसरलो ना, तर विसरलेला काय सजा मिळते, त्याची काय अवस्था होते माहितीये? पचतील खाणी 84 पचतील खाणी 84 जावे करती खाणी 84 पचतील खाणी. विसरली तया तोर झाली हानी, 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 विसरली तया तोर झाली हानी. विसरली तया तोर झाली हानी, विसरली तया तोर झाली हानी. पचतील खाणे 84 जा, पचतील खाणे 84 जा, विसरली तया तोर हानी, विसरली तया तोर झाली हानी, विसरली तया तोर झाली हानी. पचतील खाणी 84 जा, पचतील खाणी 84 जा. पचतील खाणे 84 जा, विसरली तया तोर झाली हानी, विसरली तया तोर झाली हानी, तोर झाली हानी, तोर झाली हानी. विसरली तया थोर झाली हानी. काय हानी आहे? पचतील खाणी 84च्या. जर विसरलो ना, तर 84च्या चक्रात पडावं लागेल. महाराज, संसारातलं विसरलं तर हानी आहे, तर परमार्थातलं विसरल्यावर केवढी मोठी हानी हो. परत परत जन्म मृत्यूच्या चक्रात पडावं लागल. विसरणं चांगलं नाहीये. ठीक आहे ना हो महाराज, कळलं ना आम्हाला. विसरणं जर चांगलं नाहीये, मग ती गवळण पण विसरली का नाही? कोणी एकी भुलली नारी, मग ती पण विसरलेली ना. मग जर ती विसरलेली आहे, तर तिला तुम्ही नाव ठेवण्याच्या ऐवजी तिचं कौतुक का बरं करतायत? तिची स्तुती का बरं करतायत? तिला तुम्ही दूषण न देता तिचा गौरव करतायत, भूषण करतायत तिचं. कोणी एकी भुलली नारी. विसरणं जर चांगलं नाहीये, तर तिचं अभंगात कौतुक का? शंका बरोबर आहे, पण थोडं लक्ष देऊन ऐका. ती विसरली हे बरोबर आहे, विसरली हे बरोबर आहे. विसरण्याची क्रिया सारखीच आहे तिची न आपली. विसरण्याची क्रिया सारखीच आहे, पण विसरण्याचा विषय सारखाच नाहीये. आपण विसरलोय आपल्या मूळ तत्वाला, मूळ रूपाला. आपण कोण आहोत आपल्याला लक्ष राहिलेलं विसरून गेलोय आपण. आणि ती मी कोण आहे हे तिच्या लक्षात आहे, पण मी कशासाठी आले इथं हे ती विसरली. म्हणजे आपल्या लक्षात संसार आहे,
आणि आपण देवाला विसरलो. तिच्या डोक्यात देव आहे आणि संसाराला ती विसरण्याचा विषय वेगळा आहे म्हणून तिचा अभंगात कौतुक आहे. आपल्याला विसर देवाचा आहे म्हणून अभंगात आपले नाव नाहीये. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. हो तर ती विसरलेली आहे. मी गवळण आहे ही ती विसरून गेली. मी एक स्त्री आहे हे ती विसरून गेली. मी दही दूध विकायला आलेले हे ती विसरून गेली. म्हणून ती म्हणू लागली गोविंद घ्या दामोदर घ्या. अशी ते एक नारी भुलली कोणी एकी भुलली नारी. विकिता गोरस घ्या म्हणे हरी. बर ती जे विकायला आलेलं आहे आता असं असतं रोज जे दारावर विकायला येतं ना तेच ऐकलं का मग काही एवढं विशेष वाटत नाही. उदाहरणार्थ रोज बा मेथीची भाजी विकायला येते. मेथीची भाजी मेथीची बाय म्हणते जाऊ दे रोजच आहे काय त्याचं एवढं विशेष नाही. म्हणजे जे रोजच विकायला येतं त्याचं आश्चर्य किंवा आकर्षण वाटत नाही. पण वेगळं जर काही विकायला आलं तर मग बाया हातातलं काम टाकून कान टाऊ करतात. आज काय आलं बाई विकायला. 500 रुपयात 5 बेडशीट हातातलं काम टाकून लगेच बाहेर. म्हणजे वेगळं काही विकायला आलं की आपलं ध्यान तिकडे जातं. तसं ती डोक्यावर घेऊन आली दही दूध. पण आज दही घ्या दूध घ्या असं रोज जे मथुरेत ऐकायला येत होतं ना मथुरेतल्या बायांना, आज मथुरेतल्या बायकांना दही घ्या दूध घ्या असं कानावर नाही आलं. गोविंद घ्या दामोदर घ्या गोपाल घ्या. त्या म्हणे बाई आज काय आलं नवीन विकायला. मग मथुरेतल्या बायकांनी हातातलं काम टाकून दिलं. बाहेर बघायला आल्या म्हणे गोविंद नावाचा माल आलाय, दामोदर नावाच्या वस्तू विकायला आल्याय, हरी नावाच्या गोष्टी विकायला आलेल्या आहे. पण पाहायला गेलं तर जे आवाज देते ते तिच्याकडे नाहीये. आणि जे डोक्यावर आहे ते घ्या असं म्हणत नाही. आणि जे घ्या म्हणते ती तिच्या पाठीत नाहीये. त्या मथुरेच्या बायांच्या लक्षात आलं म्हणे कोणीतरी येडी डोक्यात नाही. तव तव हसती मथुरेच्या गे. तिला मथुरेतल्या बाया हसायला लागल्या. हसून आपल्या घरात निघून जाऊ लागल्या. तुकोबारायांच्या लक्षात आलेलं आहे ही गवळण विसरली. महाराज आपण ज्या वेळेस या संसाराला विसरतो ना तेव्हाच भक्तीचा आनंद मिळतो. त्या आनंदामध्ये ती रममाण झालेली आहे. म्हणून तुकोबाराय तिचं कौतुक करतात वर्णन करतात. कोणी एकी भुलली नारी विकिता गोरस घ्या म्हणे हारी. ठीक आहे ना तुकोबाई कळलं आम्हाला का ती तिच्या मूळ स्वरूपाला तिची आठवण आहे. पण मी कोण आहे संसारातली आहे का बाई आहे का कशाला आले ही ती विसरली हे कळलं आम्हाला. पण मग महाराज जर तिला विसरच पडलेला आहे ती जर विसरलेलीच आहे तर मग विसरल्यावर तिनं काहीच नाही बोलायला पाहिजे ना हो. म्हणजे दही दूध घ्या हे जसं ती विसरली ना मग दामोदर घ्या गोपाल घ्या हे तरी तिच्या ध्यानात कस काय हे पण विसरायला पाहिजे होते ना ती. मग ते घ्या असं कस काय म्हणता येते ते कस काय तिच्या ध्यानात. आणि दही घ्या दूध घ्या हे कस काय ती विसरली. त्याचं कारण आहे विसरण्याचे 2-3 टप्पे आहेत. मनुष्य जेव्हा विसरतो ना त्या विसरण्याचे 3 टप्पे. कोणते. एखाद्याला जर विसर पडला तर विसर पडल्यावर तो सारखी बडबड करत राहतो. तुम्ही बघा बरेच माणसं रस्त्याने जाताना एकटेच बडबड करत राहतात. ते त्यांच्याशीच बोलत राहतात. खूप बोलतात. विसरण्याचा हा पहिला टप्पा. विसरलेला माणूस जास्त बडबड करतो पहिला टप्पा. दुसरा टप्पा त्याच्या बोलण्यात तारतम्य नसतं. समोरचा त्याच्याशी काय बोलतोय तो त्याचं उत्तर दुसरंच देतोय. विसरण्याचा हा दुसरा टप्पा. आणि विसरण्याचा तिसरा टप्पा तो काहीच बोलत नाही मौन राहतो. मौन. ही गवळण दुसऱ्या टप्प्यात आहे. तिच्या बोलण्यात तारतम्य नाहीये. आली कशाला आणि विकते काय हे तिच्या ध्यानात नाही. विसरलं. पण मग महाराज गोविंद घ्या दामोदर घ्या हे तरी तिच्या ध्यानात कस काय राहिलं. हे ध्यानात राहण्याकरता नेमकं तिच्या सोबत असा काय प्रसंग घडला का जेणेकरून गोविंद घ्या असं तिच्या ध्यानात राहिलंय. विठ्ठल विठ्ठल जर दही दूध विकायला आलेली आहे
ती जरा संसाराला विसरून गेलेली आहे. मग दही घ्या दूध घ्या हे जर ती विसरून गेली आहे तर गोविंद घ्या हे तिच्या ध्यानात कस काय राहिलं. तिच्या मुखातून गोविंद घ्या दामोदर घ्या हे तरी का आलंय. त्याच्याकरता तिची ही अवस्था अशी का झाली. त्याच्याबरोबर ही अवस्था घडण्याकरता तिच्याबरोबर असा काय प्रसंग घडलाय. अभंगाचं दुसरं देखिला डोळा बैसला मारी, देखिला डोळा बैसला मारी, देखिला डोळा बैसला मारी, देखिला डोळा बैसला मारी. देखिला डोळा बैसला मनी, देखिला डोळा बैसला मनी, देखिला डोळा बैसला मनी, देखिला डोळा बैसला मनी. देखिला डोळा बैसला मारी, देखिला डोळा बैसला मारी, देखिला डोळा बैसला मारी, देखिला डोळा बैसला मनी. देखिला डोळा बैसला मनी, देखिला डोळा बैसला मनी, देखिला डोळा बैसला मनी, देखिला डोळा बैसला मनी. तो जीवन उतारी, तो जीवन उतारी, तो जीवनाने उच्चारी, तो जीवन उतारी, तो जीवन उतारी. ओ तो जीवनाने उच्चारी. देखिला डोळा बैसला मारी, बैसला मनी. देखिला डोळा बैसला मारी, देखिला डोळा बैसला मारी, देखिला डोळा बैसला मारी, देखिला डोळा बैसला मनी, देखिला डोळा बैसला मनी, देखिला डोळा बैसला मनी, देखिला डोळा बैसला मागच्यांना ऊन लागतंय पुढे सारखा ना. तुम्हाला मगाच सांगितलं मी. ओ डायरेक्ट इथं या ना या पखवाजवाल्यांजवळ या ना तुम्ही. का लाजतायत बायांचा सप्ताह ना हो. सरका ना पुढं उठून बसा, या उठून त्या बसा. दीपक महाराजांच्या पाठीमागे या. सरका ए पोरी नव्हे पुरुष सरका ना मंडळ, पुढं पुरुष सरका ना. हे ते सगळं मागच्यांना पुरुष ऊन मंडळ लागतंय ना. पुढे. इकडचे शूटिंग वाल्याच्या पाठीमागे इकडे या पुढे. सरका 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 महाराज या इकडे. हा, त्याच्या त्या स्टँडला फक्त धक्का नका लावू. न बोलता सारखा. देखिला डोळा बैसला मणी, तोची वदनी उच्चारी. गोविंद घ्या हरी घ्या गोपाल घ्या असं म्हणण्याकरता नेमकं काय घडलं तिच्या बरोबर. घडलं असं गवळण गोकुळात आहे. पाटे उठले, तिचे सगळे काम आटोपलेले, धारा काढलेले आणि गोपालनाचा व्यवसाय असल्या कारणानं दही दूध विक्री हा त्यांचा व्यवसाय. त्याच्यावरच त्यांचा घरप्रपंच चालायचा. मग ते विकण्याकरता तिला जाणं भागच आहे. मग सगळं काम आटोपलं तिनं. आपलं पाठीमध्ये सगळा गोरज भरलेला आहे. पाठी डोक्यावर उचललेली आहे आणि मथुरेच्या रस्त्याला तिला तिकडे निघायचंय, विकायला जायचंय. पण जाता जाता तिच्या डोक्यात एक विचार आला. ती म्हणे बाई रोज आपण कृष्णाला पाहायला जातो, त्याला भेटलं नाही ना तर करमत नाही. आणि आता आपण चाललोय मथुरेला, हे विकायला चाललोय. हे कधी विकल अंदाज नाही. घरी परत कधी येऊ
माहित नाही. येता येता भाजीला घ्यायचं, घरी यायचं, स्वयंपाक करायचा, धारा काढायच्या, सगळं आवरायचं. ह्या सगळ्या गोष्टीला किती उशीर होईल माहीत नाही. आणि जर खूपच उशीर झाला आणि आज त्या कृष्णाला नाही भेटलं, जीव राहणार नाही, करमायचं नाही. मग तिकडून येईपर्यंत त्याला पायीपर्यंत मला दम नाही. मग आता जाता जाताच त्याला पाहून घेते मी. म्हणून तिनं तसं डोक्यावरती पाटी तशीच आहे तिच्या, आणि ती पाटी घेऊनच नंदा बाबाच्या वाड्याला गेलेली आहे. सकाळ सकाळची वेळ आहे. हा नुकताच झोपेतून उठलेला आहे आणि आईसाहेब त्याला घेऊन ऊन पाळ्या खाण्याकरता त्या वाड्यात अंगणात घेऊन बसलेल्या आहे. वाड्याची कडी त्या दरवाजाची उघडलेली आहे, पण वाड्याचा दरवाजा फक्त लोटलेला आहे, कडी नव्हती. ही गवळण गेली आणि इनं वाड्याचं दार असं थोडंसं ढकललं, लोटल्यावर तिनं अंगणात आईसाहेबाला पाहिलं. आईसाहेबाच्या मांडीवर ऊन पाळ्या खाताना भगवंताला पाहिलं. पाहिला पाहिला नंदाचा नंदनय, पाहिला पाहिला नंदाचा नंदनय, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदनय, पाहिला पाहिला नंदाचा नंदनय, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. हाय तेने वेदियल मन, 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 तेने वेदियल मन. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. तेने वेदिले मन, तेने वेदिले मन, तेने वेदिले मन, तेने वेदियल मन, तेने वेदियल मन, तेने वेदियल मन. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, नंदाचा नंदन, नंदन. तिनं त्याला पाहिलं. पाहिला नंदाचा नंदन. बर, तिनं बघितला. बघण्याचं इंद्रिय कोणतं? पाहण्याचं, डोळे. तिनं त्याला डोळ्यानं पाहिलं. डोळ्यानं पाहिलं, तिनं पाहून घेतलं. डोक्यावर तिचं त्या गोरसाचा हात तसाच आहे. ती काय आतमध्ये गेली नाही, पाठी तिनं खाली उतरवलेली नाही. तिनं दारातूनच त्याला डोकून पाहिलं आणि त्याची तिची नजर झाली. तिचं काम संपलं. तसाच डोक्यावर हाराईन ती तशीच मथुरेच्या रस्त्याला लागली. पण झालं काय, ती चालली पुढं. डोळ्याने त्याला पाहिलं पुढे चालली. पण यानं करामत अशी केली, डोळ्यानं पाहिल्याबरोबर तिच्या मनावरच अटॅक केला, तिच्या चित्तावर आक्रमण केलं. तेने वेधिले मन. चित्तावर आक्रमण केलं म्हणजे काय झालं? चित्त त्याच्याकडे नाही घेतलं, तिचं चित्त त्याच्याकडे नाही घेतलं, हा तिच्या चित्तात जाऊन बसला. वास्तविक झालं कसं माहिती का? तिनं त्याला डोळ्यांनी पाहिलं, डायरेक्ट चित्तात नाही आला. पाहिल्यावर पहिला तिच्या डोळ्यात जाऊन बसला, देखीला डोळा. आणि मग डोळ्यात बसल्या बसला काय म्हणला माहिती का? तो म्हणला, हिच्या चित्तात डोकून पाहू का कोणी आहे का नाही. काळ्या मेला लय आगाऊ कामं करतं, तेवढ्या पुरतं तेवढं नाही, ऍडव्हान्स कामं करतो तो. आता तिने डोळ्यात जागा दिली, मग यानं डोळ्यात गप्प बसावं ना. डोळ्यातून तिच्या चित्तात त्यानं डोकून पाहिलं. आणि डोकून पाहिल्यावर त्याच्या लक्षात आलं, अरे बापरे, हिच्या चित्तात तर कुणीच नाही, कुणीच नाही.
हिच्या अंतकरणाला दुःखी करणारा एकही विकार हिच्या चित्तात काम नाही, क्रोध नाही, मोह नाही, लोभ नाही, दंभ नाही, अहंकार नाही, कोणीच नाही. तो म्हणला बास, राहायला आपल्याला अशीच जागा लागते. मी अशाच जागेत राहतो, अशाच. आणि तिनं पण नुसतं त्याला पाहिल्यावर तो तिच्या चित्तात जाऊन बसला. आणि तिनं पण जणू काय त्याला डोळ्यांनी पाहून पाहिल्या जस काय त्याला आमंत्रणच दिलं माझ्या चित्तात येऊन राहण्याबद्दल. हो, देवाला गवळ नवे तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या चित्तात राहणं आवडतं, पण त्याला ठेवण्याकरता आपल्या चित्ताची लायकी पण तशी पाहिजे. त्याला आवडत नाही असं नाही, आवडतं त्याला राहायला, पण राहायला ती जागा सुद्धा तशीच पाहिजे ना. ती गवळण मात्र काय गवळणींचं वर्णन आहे महाराज. त्याला आग्रह करतात गवळणी, आपल्या चित्तात त्यानं यावं असं गवळणी त्याला आग्रह करतात. नाही ना दुसरे कोणी घरी, नाही ना दुसरे कोणी घरी, नाही ना दुसरे कोणी घरी, नाही ना दुसरे कोणी घरी. हरिया 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 मंदिरे, नाही ना दुसरे कोणी घरी, नाही ना दुसरे कोणी घरी. माया सासू गेली गावा, माहेरी गेला कल्पना जावा, नाही ना दुसरे कोणी घरी, नाही ना दुसरे कोणी घरी. हो, ती गवळण त्याला आग्रह करते, देवा या घरात या, मी तुमची वाट बघते. भगवंतानं विचारलं, तुमच्या घरी कोणी नाही असं तुम्ही म्हणतात, आणि का हो? तुम्ही लग्न करून गेला तेव्हा तुमच्या घरी तर लई माणसं होते. सासू सासरे दीर नंदा जावा ते कुठं गेले? ती म्हणली माया सासू. माझ्या सासूचं काय नाव? माझ्या म्हणजे माझ्या एकटीचं नाही, आपल्या सगळ्यांच्या. माया सासू गेली गावा, आणि जावा भावा सोन नाही, वार नाही, लग्न नाही, कार्य नाही, तरी सुद्धा माहेरी गेल्या कल्पना जावा. कोणी आता घरी नाही, सासरा नाही, दीर नाही, नंदा नाही, कोणी नाही. मग भगवान म्हणले, का हो बाकीचे माणसं जरी घरी नसतील ठीक आहे, पण मग तुमचे मालक असतील ना, म्हणजे तुमचे मालक असताना कसं काही मी तुमच्या घरी हो? ती म्हण, देवा माझा मालक का? मग माझ्या मालकाविषयी जर तुला ऐकायचं असेल ना देवा, तर मुक्ताबाईच्या गवळणीत जावं लागेल. तिथं माझ्या मालकाचा पत्ता आहे. मोठ्या हौसेने पती म्या केला, परी तो बोलत नाही मजला, जाऊन राहते त्याच्या घराला, हे उगीच मौन गेला बाई बाई, जाते ग माहेराला 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 जाते. देवा लग्न करायची मला भारी हौस, आणि मी लग्न केलं कुणाबरोबर? माझ्या पतीचं नाव काय? माझ्या म्हणजे माझ्या एकटीच्या नाही, आपल्या सगळ्यांच्या. म्हणजे आम्हाला तर पती आहेच, पण तुम्हाला पतीच आहे, त्याचं नाव आहे आत्मा. त्याच्याबरोबर लग्न केलं आणि या घरात मी आले. आणि बरं का देवा, या घरात आल्यानंतर आहे ना, माझा तो पती ना आत्मा
जर भगवत नामचिंतनाला जर बसला तर साधनेत तो मौन होतो, मौन. आणि मौन अवस्थेमध्ये माझा आत्मा काहीच बोलत नाही, काहीच बोलत नाही. आणि मग देवा, जे माणसं बोलती नाही ते घरात असले काय आणि नसले काय. म्हणूनच मी तुला म्हणते, नाही ना दुसरे कोणी घरी, कोणीच नाही माझ्या घरी देवा. तुला यायला काहीच अडचण नाही. तो म्हणला बस मला पण राहायला अशीच जागा लागते, असंच घर आवडतं. आणि मग तो त्या गवळणीच्या चित्तात जाऊन बसला. बाकीच्यांनी तक्रार केली का ती गवळण ध्यान करते, त्याला भेटायला जाते, त्याचं भजन करते, म्हणून तिच्या चित्तात जाऊन बसला. मग आम्ही भजन नाही करत का? आम्ही कीर्तनाला नाही जात का? सप्त्या नाही करते का? वाऱ्या दिंड्या करते नाही का? मग आमच्या चित्तात का बरं येत नाही तो? तिच्याच कस काय गेला ना, आमच्या का नाही? नाही, त्याच्यावर नका दोष देऊ. मग त्याचा पुरावा, त्याचं म्हणणं काय ते बघा. श्रीमद भगवद्गीता 34 श्लोक क्रमांक 29. समोहम सर्वभूतेषु न मे द्वेषोस्ति न प्रियः ए भजन्ति तुम मां भक्त्या मैते तेषु चाप्यहम. तो म्हणला मी तुमच्या अंतःकरणात का बरं येत नाही माहिती का? माझ्याकडे भेदभाव नाही. समोहम सर्वभूतेषु, मी प्रत्येकाच्या अंतःकरणात समभावाने राहतो. न द्वेषोस्ति न प्रियः, मी कुणाचा द्वेष करत नाही. कुणी मला प्रिय नाही, कुणी मला अप्रिय नाही. ए भजन्ति तुम मां भक्त्या, तुम्ही मला जसं भजाल मैते तेषु चाप्यहम, तशाच प्रकारची माझी प्राप्ती आहे. मी सगळ्यांच्या अंतःकरणात आहे. सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञानमपोहनञ्च वेदेश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदांत कृद्वेद विदेव चाहम्. सर्वा घटी राम एक हरी आत्मा जीव शिव, तैसा हृदयामध्ये मी रामू. असता सर्व सुखाचा आरामो. नवे नवे आद्य श्री गुरु शंकराचार्य म्हणतात, श्लोकार्थेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथ कोटिभी ब्रह्म सत्य जगन्मिथ्या जीव ब्रह्मेव नापरः. मी प्रत्येकाच्या अंतःकरणात आहे, पण मला प्राप्त करायचं असेल तर तुमच्या अंतःकरणाची लेवल तशी असेल तर मी तुमच्या चित्तात येईल. विठ्ठल तिनं त्याला डोळ्यांनी पाहिलं, देखीला डोळा बैसला बर का, बैसविला नाही. बैसला वेगळा आणि बैसविला वेगळा. बैसविला म्हणजे तिने बळजबरीने बैसविला, तिनं नाही बैसविला, हात जाऊन बैसला. यालाच वाटलं तिच्या चित्तात जाऊन बसावं का? त्या चित्तात राहण्याकरता एकही विकार जर तिच्या चित्तात नाहीये, म्हणून त्याला तिथं देवोनी गोपाळ राये तेथे, देवोनी गोपाळ राये तेथे, देवोनी गोपाळ राये तेथे, देवोनी गोपाळ राये तेथे. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, तुका म्हणे चित्त करारे निर्मळ. देवोनी गोपाळ राये तेथे, देवोनी गोपाळ राये तेथे, देवोनी गोपाळ राये तेथे, देवोनी गोपाळ राये तेथे. राये ते ये वनी गोपाळ राहे तेथे. तेथे म्हणजे कुठे? आपल्या चित्तात. पण कोणत्या चित्तात? तुका म्हणे चित्त करारे निर्मळ. निर्मळ स्वच्छ साफसफाई. कोणते निर्मा टाकाल साफ करायला? फिनाईल, पावडर, साबण कोणती लावालीत? नामचिंतनाची, भगवत भजनाची.
त्याच्यानं ही चित्त एक दिवस साफ होईल आणि तो येऊन राहतो. तिच्या चित्तात जाऊन बसला देखीला डोळा बैसला म्हणी. वास्तविक पाहिला गेलं तर नाथ बाबा हरिपाठात असं सांगता बरं का, थोडं लक्ष द्या. तिनं डोळ्यांनी पाहिला आणि डोळ्यातून मनात आला, डोळ्यातून मनात आला. इकडे नाथ बाबा परंपरा कशी सांगतात माहिती का, कानी जे पेरिले डोळा ते उगविले आणि व्यापके भरिले तोची हरी. सद्गुरु कानात पेरतात, कानातलं पेरलेलं डोळ्यात उगवतं, डोळ्यातलं प्रतीतीला येतं. तिच्या डोळ्यातून अंतकरणात आला आणि अंतकरणात आल्यानंतर तिच्या चित्ताचा सगळा खेळ खंडोबा केला. काय झालं, तिनं त्याला पाहिल्यावर तो मनात आला ना. आणि काय असतं, बहुतेक वेळेला माणसं भडाभडा मनातलं बोलून जातात, आहे की नाही. कधी कधी म्हणतो ना, आता कसं तुझं पोटातलं वाटावर आलं, मनातलं आलं का नाही बाहेर. तिचं तसंच झालं, तिच्या मनात तो जाऊन बसला ना. मनात तो गेल्यामुळे ती घराला विसरली, डोक्यावरच्या पाटीला विसरली, मी स्वतः एक स्त्री आहे, गवळण आहे याला विसरली. आणि तिनं ज्याला पाहिलेलं होतं का, तो पाहिलेलाच तिच्या ध्यानात मनात चित्तात राहिला. आणि मग मथुरेत गेल्यावर तोच तिच्या मुखातून बाहेर आला, तोची वदनी उच्चारी. आणि म्हणून चित्तात तो असल्या कारणानं मुखातून तिच्या बाहेर आला. म्हणून ती आरुळी देऊ लागली, गोविंद घ्या, दामोदर घ्या, हरी घ्या, विठ्ठल 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 विठ्ठल. तिची ती अवस्था बघून सगळ्या मथुऱ्यातल्या बायका तिला हसायला लागल्या. तव तव हसती मथुरेच्या ग. काय वाटलं ना, ती आपल्या आपल्या रस्त्याने चालते. विचारलं लोकांनी तुकोबरायला, महाराज तिची ही अशी अवस्था, स्वतःचा सुद्धा तिला विसर पडला. तो विसर पडला तिला भगवंतानं आपल्या कलेनं, आपल्या लीलेनं. अभंगाचं तिसरं चरण. आपुलियाचा विसर भोळा, 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 आपुलियाचा विसर भोळा. गोविंद कळा कौतुके, गोविंद कळा कौतुके, गोविंद कळा कवतुके, गोविंद कळा कवतुके, गोविंद कळा कौतुके, गोविंद कळा कौतुके, गोविंद कळा कवतुके, गोविंद कळा कवतुके.
विसराचा विसर भोळा. भगवंतानं जर आपल्या चित्तात त्याचं आगमन झालं तर त्याच्या चित्तात येण्यानं काय होतं, आपण स्वतःला विसरतो. स्वतः म्हणजे मी, या मीला आपण विसरतो महाराज, मीला विसरतो. आणि खरा आपण कोण आहे याची आठवण तो करून देतो. मी वासुदेव तत्वता हे त्याच्या येण्यानं जीवाला माहिती होतं. त्यामुळं मी एक गवळण एक स्त्री आहे अशा स्वतःचा तिला विसर पडला. ती त्याच्या जो चित्तात आलेला आहे त्याच्या स्वरूपामध्ये ती लीन झालेली आहे, त्याच्याच मध्ये ती रममाण झालेली आहे. तिला कशाचीच लाज वाटत नाहीये. त्या बायांकडे ती पाहते, त्या तिला हसत होत्या. कोणी डोक्याला हात लावत होतं, कोणी तिला येडं म्हणत होतं, कोणी कपाळाला हात लावत होतं, तिची थट्टा करत होत्या. ती बायकांकडे बघत होती, पण चित्तात तो होता ना, काहीच परिणाम नाही झाला तिच्यावर, काहीच नाही. खरं तर असं आहे, परमार्थ करणाऱ्याला लोक नावच ठेवतात. यांना काही काम आहे, काय उद्योग आहे, टाळकुटे रोजे चिंडा त्या नामकन तमकन, जाऊ दे, ठेवलं तर ठेवू द्या नाव. काय होतं, तेवढंच आपली नाली उपसल्या जाते. लोकांना ज्यांना काही काम नाही राहत ना त्यांना नाली उपसायचं काम द्या, पण सावधान, त्यांची कधी आपण उपसत नाही बसायची. लई लोकांना सवय. पण बरं का, दुसऱ्याची नाली उपसता उपसता आपलं गटार किती साचतं याच्याकडं पण कधीतरी पाहत जा. नसतं दुसऱ्याचं बोलून नाही चालत. अहो, काल्याचं कीर्तन असं आहे ना, काला सगळ्यात अवघड आहे, सगळ्यात अवघड आहे, कुठंच हालायला जागा नाही राहत. एवढा अध्यात्मिक काल्यामध्ये तुम्हाला सांगते, याच्यामध्ये वाक्य एकच अर्थ असतं पण अर्थ दोन दोन असतात. हा संप्रदाय आपल्याला असं शिकवतोय, हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला, कोण काय करताय काय हे नाही आपल्याला. आणि बऱ्याच लोकांना दुसऱ्यांकडं पाहिलं लई वेळ राहतो, लई वेळ राहतो. पण त्यांच्याकडे एवढा वेळ घालवण्यापेक्षा कधीतरी थोडं आपल्या पण आत डोकून पात्रा काय चाललंय आतमध्ये. आणि बरं का, नुसतं वरून चांगलं असून चालत नाही, वरची रंगरंगोटी असून चालत नाही, त्याला वर चांगलं राहून चालत नाही. आपण आतून किती चांगलंय हे महत्वाचं आहे. आणि आपण वरून चांगलं दिसलं तर काय होईल, दुसऱ्याला आनंद होईल. समोरचा काय म्हणणार, काय माणूस सुंदर आहे हो, काही बाई स्मार्ट आहे हो. तुम्ही दुसऱ्याला सुंदर दिसाल पण तुमची आतली घाण तुम्हाला कायम दोष देत राहील. तू कसा आहे बघ, तू कशी बघ. मग दुसरा कसा हे बघण्यापेक्षा आपलं अंतकरण दुसऱ्याच्या निंदेनं खराब तर नाही ना झालेलं, त्याच्यावर शिंतोडे तर नाही ना उडालेले. कधी मधी वेळ मिळाला तर आतमध्ये पण डोकावून बघा, ती गवळण या सगळ्या गोष्टींपासून दूर गेलेली आहे. का तर भगवंत तिच्या चित्तात आलेला आहे. आणि ज्याच्या चित्तात तो आला ना महाराज, त्याला जगाकडे बघायला वेळ नाही. ते आपल्या मस्तीत जगतात, मस्तीत. कोण काय म्हणतात त्याच्याकडे काही नाही. आणि परमार्थ करणाऱ्यानं लोकांकडे कान द्यायचे नाही. मला एक सांगा, कधी कधी लोक असं म्हणतात, इथं काही माणूस आहे का तो, माणूस आहे तो, बोगस आहे बोगस. मला सांगा, दुसरे आपल्याला वाईट म्हणतील म्हणजे आपण वाईट आहे का? बर, दुसऱ्यांनी आपल्याला चांगलं म्हणलं म्हणजे आपण चांगलं आहे का? अहो, आपण चांगलं आहे का वाईट आहे याचं सर्टिफिकेट लोकांकडून घ्यायची गरज नाही आपल्याला. आपण चांगलं आहे का वाईट आहे हे दाखवणारा सगळ्यात स्वच्छ आरसा जर कोण असेल तर आपलं अंतकरण आहे, आपलं मन आहे. ते मन आपल्याला सांगत असतं आपण चांगलं आहे का वाईट आहे. मग लोक आपल्याला काय सर्टिफिकेट देतील त्याच्यावर अवलंबून राहू नका. लोकांच्या बोलण्याने आपल्याला स्वर्गात जागा मिळणार नाहीये आणि लोकांच्या बोलण्यानं नरकातही जागा मिळणार नाही. स्वर्ग अगर नरक जी स्थिती आहे ती आपल्या अंतकरणाच्या वृत्तीने आपल्याला प्राप्त होणार आहे, लोकांच्या बोलण्याने नाही. म्हणे आताई कावचन, तुका म्हणे आताई कावचन, तुका म्हणे आताई कावचन, तुका म्हणे आताई कावचन. तुका म्हणे आता ऐक वचन, तुका म्हणे आता ऐक वचन, तुका म्हणे आता, तुका म्हणे
कदा राखवेना ऐसा हा लौकिक कदा राखवेना ऐसा हा लौकिक कदा राखवेना ऐसा हा लौकिक कदा राखवेना ऐसा लौकिक कदा राखवेना ऐसा लौकिक कदा राखवेना ऐसा लौकिक कदा राखवेना ऐसा लौकिक कदा राखवेना कदा राखवेना कदा राखवेना तेजोनिया जन भक्ती करा करा अशा लोकांना बाजूला आणि आपला भक्तीचा मार्ग बाजूला. पण सावधान, लोकांना बाजूला करून भक्ती करा म्हणजे जमेल त्या सुसाट मार्गानं मोक्कारासारखं नाही. वारकरी संप्रदायाची आचारसंहिता धरून जगाला बाजूला करा आणि परमार्थ करा. या व्यासपीठाचे जे नियम आहेत ते सांभाळून परमार्थ करा. लोक काय म्हणतायत याच्याकडे लक्ष देऊ नका. त्या गवळणीनं तेच केलं. भगवंता तिच्या चित्तात आलेला आहे, उच्च स्थितीला ती जाऊन पोचलेली. त्याच्यामुळे लोक मला हसताय का याच्याकडे तिनं आपले कान, आपलं चित्त, आपले डोळे दिलेच नाही या भंगाच्या शेवटी. तुका म्हणे हासे जना तुका म्हणे हासे जना हो तुका म्हणे हासे जना तुका म्हणे हासे जना तुका म्हणे हासे जन हो तुका म्हणे हासे जन तुका म्हणे हासे जन नाही ते आई नाही कान हय ठाई नाही कान हय ठाई देखिला डोळा बैसला म्हणी देखिला डोळा बैसला म्हणी हो देखिला डोळा बैसला म्हणी देखिला डोळा बैसला म्हणी देखला डोळा बैसला मनी देखला डोळा बैसला मनी देखला डोळा बैसला मनी देखला डोळा बैसला मनी तुझी हृदयाने उच्चादेना तुझी हृदयाने उच्चारी वदनी
वदनी उच्चारी तोची वदनी उच्चारी तोची वदनी तोची वदनी उच्चारी तोची वदनी उच्चारी तोची वदनी उच्चारी नीनी दादा दादा नीनी रे 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 नीनी दादा दादा नीनी रे नीनी दादा दादा नीनी रे सदा नीनी दादा बाबा मामा का करे सदा नीनी दादा बाबा मामा का करे सदा नीनी दादा बाबा मामा का करे कामा बनी दा 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 कामा सदा नीनी दादा बाबा मामा का करे सदा नीनी दादा बाबा मामा का करे सदा नीनी दादा बाबा मामा का करे कामा बनी दा 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 सदा नीनी दादा बाबा मामा का करे सदा नीनी दादा बाबा मामा का करे सदा नीनी दादा बाबा मामा का करे कामा बनी दा 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 तोची वदनी उच्चारी तोची वदनी उच्चारी हो देखला डोळा बैसला मनी देखला डोळा बैसला मनी हो देखला डोळा बैसला मनी देखला डोळा बैसला मनी बैसला मनी बैसला मनी विढोबा रखुमाई तो बार कुमाई बार कुमार तो बार कुमाई बार कुमार तो बार कुमार कुमार कोणी एकी भुलली नारी विकिता गोरस घ्या म्हणे हरी. वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे अभंगाचं चिंतन केलेलं आहे. भगवान श्रीकृष्णाचं चरित्र काही मिनिटात सांगूया मग काला करू. विठ्ठल विठ्ठला 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 भगवंतानं चरित्र 2-3 ठिकाणी केलेलं आहे. एक वृंदावनात, एक मथुरेत आणि एक गोकुळात. पण काल्याच्या कीर्तनात मथुरेतल्या चरित्राचं वर्णन नाही करायचं. काल्याच्या कीर्तनात वृंदावनातला चरित्र नाही वर्णन करावं, तर काल्याच्या कीर्तनात चरित्र उच्चारावं. केले देवे गोकुळी केले देवे गोकुळी केले देवे गोकुळी केले देवे गोकुळी 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 चरित्र ते उच्चारावे. केले देवे गोकुळी. गोकुळामध्ये भगवंतानं जे चरित्र केले, चरित्र म्हणजे लीला, लीला म्हणजे खोड्या. ज्या खोड्या त्यानं केलेल्या आहे त्याचं वर्णन करावं. काहू त्याच्या खोड्या सांगून जीवाला, हो जीवाला मोक्ष आहे, आनंद आहे, चांगल्या प्रकारची गती आहे, त्याच्या चरित्राचं वर्णन करावं. भगवंतानं चरित्र गोकुळात गोपाळांच्या सोबत खोड्या केल्या असं नाही. त्यानं चरित्र घरातून सुद्धा केलेलं आहे, आई बरोबर. भगवंताला कधी कधी मनात वाटायचं एवढं प्रेम करते ही आई माझ्यावर. इतकं प्रेम होतं ना तिचं. स्वतःच्या हातानं आई देवाला जेवू घालायची. आणि काय करायची माहिती का? ताट वाढून घेतलं, हातात पाणी घ्यायची, त्या ताटाला फिरवायची, ब्रह्मार्पण म्हणायची, मग त्याला खाऊ घालायची. आणि ताटाला पाणी फिरवल्याचा नियम असा आहे, ते पाणी फिरवल्यावर सगळंची सगळं अन्न आपण सेवन केलं पाहिजे. ते उष्ट टाकता कामा नये, परत द्यायचं नाही. कारण त्याच्यावर ब्रह्मार्पण म्हटलं का आपला अधिकार असतो, मग ते कोणाला देण्याचा अधिकार नाही. सागर महाराज हे परिक्रमेत शिकायला मिळालं. आपल्या ताटातलं अन्न कोणाला द्यायचं नसतं, आपलं पुण्य जातं. उष्ट ठेवायचं नाही, खात्यावर पाप जमा होतं. खूप शिकायला मिळालं परिक्रमेत. तर त्या ताटाला ती पाणी फिरवायची आणि त्याला खाऊ घालायची. पण ज्या ज्या पदार्थाला तिनं ब्रह्मार्पण म्हटलं, तो पदार्थ तिनं श्रीकृष्णाला समर्पित केला. तिनं तिच्या आयुष्यात त्या पदार्थाला कधीच तिनं सेवन नाही केलं, नाही खाल्लं तिनं कधीच नाही. खूप प्रेम. कधी कधी भगवंताला मनात शंकायची, खरंच हिचं माझ्यावर प्रेम आहे का आईचं, का नुसतंच दाखवते प्रेम आहे. म्हणून त्यानं एक दिवस वाटलं त्याच्या मनात, पाहू बरं आईची परीक्षा, हिचं माझ्यावर किती प्रेम आहे. खेळत होता आणि खेळूनच बाहेरून आला,
ती घुसळण करत होती. आता नंदबाबाची राणी ती मोठा वाडा आहे, वाड्यामध्ये अनेक खोल्या आहेत आणि एक भली मोठी खोली, म्हणजे एक घरच आपल्या दृष्टीनं एवढा मोठा भाग, एवढा मोठा हॉल, एवढी मोठी खोली, त्याच्यामध्ये ते सगळे दह्याच्या दुधाच्या घागरी उतरंडी, एक स्पेशल रूम त्या दह्या दुधा करता. आणि त्या खोलीमध्ये ती घुसळण करत होती. भला मोठा डेरा घेतलेला आहे, त्या रवी टाकलेली ती घुसळण करत होती. आणि आला हा बाहेरून खेळून आला, तसा आल्याबरोबर पाठीमागून तिच्या गळ्यातच पडला. मैया मुझे भूक लागली, मला जेवायला दे. तिच्याकडे तो जेवण मागू लागला. आई मला जेव घाल, यशोदे घराकडे चाल, आई मला जेवू घाल, आई मला जेवू घाल. यशोदे घराकडे चाल, आई मला देवो मला देवो लहानचा घे घे उंडा गाई, लहानचा घे घे उंडा, मला लवकर करून दे मांडा गाई, मला लवकर करून दे मांडा. लांब गेल्या गाईच्या झुंगा, मला जेवू घाल, यशोदे घराकडे आय, मला देवो घाल, आय, मला देवो घाल. आई मी खाईन शिळा घाटा गाई, मी खाईन शिळा घाटा, दह्याचा करून दे मठा गाई, दह्याचा करून दे मठा. नाही माझ्या अंगी ताठा, मला जीव घाल, यशोदे घराकडे चाल, आई मला जेवू घाल. वांगे भाजूनी भरीत करी गाई, वांगे भाजूनी भरीत करी, वरी कांद्याची कोशिंबिरी, मला जेव. आई चल, खूप भूक लागली गाई, मला जेवायला दे. तीन थांब ना कृष्णा, एवढं काम उरकू दे ना. मग तो म्हणला म्हणजे तुझं प्रेम माझ्यावर नाही का, असं कसं म्हणतोस तू, माझ्यावर प्रेम नाही, मग टाक ना काम. अरे थांब, आता थोडंसंच राहिलं. आणि मग ती घुसळण करत होती, त्यानं डायरेक्ट ती रवी धरली, तिचं कामच बंद केलं. मग ती त्याला विनंती करू लागली, थोड्यावर आलाय आता, लोणी निघणार आहे त्याच्यातून, रवी सोड सोड रवीचा हात हरी रे बाळा, करू दे रे मंथना 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 बाळा, करू दे रे मंथना. रवी त्यांना धरली चली, तरी सुद्धा ती रवी सोडायला तयार नाही. त्याच्यावरून त्याच्या लक्षात आलं, आईचं कामावर संसारात जास्त प्रेम. त्यानं दुसऱ्या दिवशी विचार केला, हिचा दया दुधावर प्रेम आहे ना, माझ्याकडे हिचं लक्ष नाही ना. दुसऱ्या दिवशी ज्याच्यामध्ये घुसळण करायचे त्या डेऱ्यातच जाऊन बसला. खाली आली रवी घेतला, घुसळण करू लागली. लोणीवर याय ना, अर्धा तास झाला, तास झाला, तरी लोणी येईना. मग ते लोणीवर येण्याकरता त्याच्यामध्ये पाणी ओतावं लागतं. कसं? गार ओतलं तिने, लोणी नाही. ती म्हणली आज का वातावरण बिघडलंय का नो. मग ऊन पाणी, गरम पाणी ओतलं,
तरी लोणीवर नाही. काय झालं बाई आज? आज सकाळपासून ना लई गवळणींची येवजाव आली. दृष्ट लागली का काय माझ्या दह्याला मडक्याला, म्हणून लोणीवर येईना. काय झालंय आज? काय बिघडलंय? होतंय का नाही लोणी तयार? काय परिस्थिती आतमधल्या दह्याची? म्हणून तिनं डेऱ्यात त्या गाडग्यात हात घातला. हात घातल्यावर तिला तर मऊ मऊ लागलं सगळं. लोणी तर आहे पण वर का बरं येत नाही? मग तिनं रवीच्या माध्यमातून वर येत नाही म्हणून तिनं हातानेच काढून पाण्याचा प्रयत्न केला, तर ते लोणी नव्हतं, याचं जावळ होतं. केस असा धरलो आणि त्याचे केसच हातात आले आणि त्याला वर. अरे कृष्णा तू? हो आई मी. अरे तू या डेऱ्यात कशाला जाऊन बसला? तुला ही रवी लागली असते ना, डोक्याला लागला असता. मग तो म्हणे आई ही रवी नाही, त्या रवीचा मी बाप आहे. ही रवी मला काय करणार आहे? त्याचा मी बाप आहे, सगळ्या जगाचा मी बाप आहे. पिता हमस्य जगतो माता धाता पितामह, मी सगळ्या जगाचा ईश्वर आहे, बाप आहे. ही रवी मला काय करणार आहे? अरे पण मग तू दुधात का जाऊन बसला? आई तुला कदाचित माहित नसेल, आठवण व्हावी म्हणून सांगतो. माझी नाही राहायची जागाच ही आहे. क्षीरसागर. मी राहतो कुठं? दुधाच्या सागरात राहतो. इथं मला राहण्याची सवय म्हणून जाऊन बसलो. अर्थात आईचं माझ्यावर प्रेम आहे का संसारात प्रेम आहे? जर त्यानं त्याच्या आईची परीक्षा पाहिली, जर त्यानं त्याच्या आईची परीक्षा पाहिली, तर मग आपलं काय आहे? तो आपली का परीक्षा नाही पाहणार? खरं तर असं आहे ना, चोरी केली एवढंच माहिती आहे, पण चोरी केली ती चित्ताची. त्याचं एकच म्हणणं आहे, तुमचे डोळे तुम्हालाच राहू द्या. कान, तोंड, हात, पाय, कान, नाक, शरीर तुमचं तुम्हालाच राहू द्या. ती बुद्धी तुम्हालाच राहू द्या, मनही तुम्हालाच राहू द्या. मला फक्त तुमचं काय द्या? चित्त द्या, चित्त. ते गुरु परंपरेचे अभंग आहेत का? त्याच्यात तुकोबराय म्हणतायत बघा, भोजना मागती तूप 1 किलो, पाव 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 1 किलोचा कितवा भाग म्हणजे पाव? चौथा. 1 किलोचा चौथा भाग म्हणजे पाव. जाऊ दे, अजून थोडंसं सोपं घेऊया. भाकर आहे ना, भाकर आपली गोल असते का नाही? भाकरीचे 4 तुकडे केले, 1 तुकडा म्हणजे चतकोर पाव भाग. तुकाराम महाराजांच्या गुरूंनी अर्थात चैतन्य बाबाजी चैतन्यानी बघ तुकोबरायांकडे पाव भाव मागितला. पाव चतकुर भाग. तूप काय त्यांना काय अवघड होतं का? जे ब्रह्म प्राप्त करू शकतात त्यांच्याकडे काही तूप नाही का? मग पाव भाव मागितला म्हणजे काय मागितलं? आपलं अंतकरण भाकरीसारखं गोल आहे आणि त्या अंतकरणाचे 4 तुकडे मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे चौघं मिळून एक अंतकरण तयार होतं. त्यातला 1 भाग मागितला म्हणजे चित्त मागितलं. विठ्ठल तुमचं चित्त मला पाहिजे. आणि नेमकं आपलं असं आहे, आपण त्याला सगळं द्यायला तयार आहे, पण चित्त त्याच्याकडे द्यायला तयार नाही. आणि ज्याच्याकडे जे आहे ते जर त्याला दिलं नाही ना, मग लय फजिती करतो तो आपण. मी एकच उदाहरण सांगते ना, आपल्याला पुढे जाऊन थांबायचं. रोजच चोऱ्या होऊ लागल्या, सगळ्याच तक्रारी याच्याकडे येऊ लागल्या. यशोदामाईकडे सगळेच जण तक्रारी घेऊन येऊ लागले. 1 दिवसाचा प्रसंग आहे. बऱ्याच गवळणी गाराने घेऊन आल्या. कृष्ण असं करतं, तिचं तर डोकंच पिकलं बाई, कोणाकोणाचं ऐकावं आता. ही एक सांगते, ती एक सांगते, ती एक सांगते. असं करता करता ती बसलेली तेवढ्यात पाठीमागून आवाज आला, ए अगं थांब यशोदे, मी सांगते. सगळ्या जणींनी असं मागं वळून पाहिलं. तिथे पाहिल्यावर सगळे तिच्याकडं आश्चर्याने पाहतच राहिल्या. म्हणजे बाई जस काय कापसाची दिसत होती. तिच्या सगळ्या अंगाला बँडेज बांधलेलं होतं, पट्ट्या जस काय कापसाचीच बाई. सगळ्या जणी म्हण, ए अगो कधी ॲक्सिडेंट झाला, कधी पडली गाडीहून? तुमचं बाई तो मला तर काही पेत नाही, मग कधी पडलं? ती नाही पडले बिडले नाही, ॲक्सिडेंट झाला. मग बँडेज आत्ताच दवाखान्यातून सुटले आणि घरी न जाता डायरेक्ट इकडे आले. झालं काय? पण तेच सांगायला आले मी. हे जे माझ्या अंगाला बँडेज आहे ना, हे तुझ्या पोरामुळे. माझ्या पोराचा काय संबंध त्याच्यात?
त्यानं काय केलं तेच सांगायला आले तो काय काय करतो ते. काय झालं परवाच्या दिवशी माझ्या घरी आला. बरं मग आला तर मग मला कसं म्हणतो माहिती का, ए ए गवळा नाही. त्याचं बोलणं लय रुबाबशीर. काय असतं आपल्याला एखाद्याकडून जर वस्तू पाहिजे असेल तर मग कसं नम्रपणानं बोलावं का नाही, ओ तेवढं देता का, असा रुबाबशीर आहे. तर मग मला काय म्हणला, लोणी आहे का, लोणी दे, लोणी पाहिजे मला. आता यशोदे खरं सांग का, लोणी होतं बाई घरामध्ये, पण याचा असा वात्रटपणा पाहुण्याने मी त्याला म्हणले लोणी नाही. मग नाही म्हणल्यावर काय नाही, निघून गेला तू. निघून गेला. पण काय झालं दुसऱ्या दिवशी मी सकाळी धारा काढायला उठले. माझी गाय एकदम गरीब आहे. उठले पण काय माहिती बाई काय झालं, कस काय त्या गाईला काय झालं आणि काही नाही, काही चावलं का, काही नजर लागली का काय. जशी मी खाली बसले धार काढायला गेली, जशी गाय माझी चिडली खवळली, तिनं जसं मला लाथाने उडवलं, भिंतीवर आपटलं, माझं कंबरड गेलं. अशी राग राग गाय माझ्याकडे पाहू लागली, पुढे धावून आली, तिने मला शिंगावर उचललं आणि पुढच्या भिंतीला आपटलं, माझ्या फासोळ्या मोडल्या. आई बाबा मेले, धावा वाचवा पळा. सगळेच गोपाळ उठलेले होते, गोपी सगळेच धावून आले. आता पूर्वीच्या काळात काही लाईट नव्हत्या, सगळेच कंदील घेऊन आले, मला उचललेले, घरात नेलेले. सगळेजण माझी चौकशी करू लागली, बाई कस काय पडली गाय, त्याला गरीबेन कस काय हिला मारलं, कस काय ती चिडली, कस काय उधळली. शंका कुशंका चालू झाल्या. लगेचच दिवस उगवायची वाट पाहिली, मला दवाखान्यात दाखल केलं, अमकं तमकं. आणि मग कुणीतरी एक शहाणा गेला गोठ्यात, पाहिला का बा नेमकं गायीला काय झालं, आणि त्यानं कंदील लावून पाहिलं तर माझ्या गायीच्या जागेवर गाय नसून तिथं गाढव बांधलेलं होतं. आणि मी दूध कुणाच, आणि मग मला फेकलं कुणी. आता प्रश्न हा निर्माण झाला, गाय गेली कुठं, गाढव आलं कसं, कोणी सोडली गाय. तर काल आपल्या गावातले एक वृद्ध म्हातारे बाबा वृंदावनाकडे गेलेले होते. तर तिथं गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं, तुझा कृष्ण माझी गाय तिकडं सोडून दिलेली आहे, गाढव घेऊन येत होता. तर बाबांनी त्याला विचारलं, काय रे, त्या गवळणीची गाय हो तू सोडली, हो हे गाढव, आणि मीच बांधलं. आणि त्यानं ते गाढव बांधलं आणि त्यानं मला मारलं. ती म्हणे, बाय तू त्या म्हाताऱ्याचं नाव सांगते, त्याला इथं साक्षी पुरावला. अगं ते म्हातारा जाऊ द्यायला आमचाच, त्याला बोलव बाहेर. तुझ्या कृष्णाला बाहेर बोलव, हे खरं का खोटं विचार त्याला. ती म्हणे बोलवते ना, मग त्याला कर नाही तर डर कशाला पाहिजे. लगेच यशोदेने आवाज दिला, कृष्णा, ए कृष्णा, काय गाय इकडे. आला आला तिला असा खेटून उभा राहिला, तिच्या पादराला धरून, कृष्णा इकडे, तू या गवळणीला ओळखतो? हो. कस काय ओळखतो? आई रोजच जातो मी तिच्याकडं. कशाला? लोणी मागायला. आणि तुझ्या घरात तुला लोणी नाही का? आई तसं नाही ग, तसं नाही, पण मग सगळेच पोरं राहतात जाते मागायला, म्हणून मग मी पण जातो मागायला. बरं मग काय म्हणली ती? आई मी तिच्याकडं लोणी मागितलं होतं आई तिच्या घरात लोणी, तरी तिने मला दिलं नाही. मग तू काय केलं? तिची गाय सोडून दिली आणि त्याच्या जागेवर तू गाढव बांधलं. हा अहो सरळ सरळ कबूल झाला. ती म्हणली, पाय म्हाताऱ्याला साक्षीला आणण्यापेक्षा बघ तूच, त्यानंच पुरावा दिला. आणि मग ती म्हणली, कृष्णा तू असं कधीपासून करायला लागला? असं तू कधीच करत नव्हता का? त्याची गाय सोडली आणि गाढव बांधला. आई तुला माझा स्वभाव माहित नाही. माझा स्वभाव असा आहे, तुमच्याकडे जे आहे ना, तुमच्याकडे जे आहे ते तुम्ही मला द्या, पण असून सुद्धा जर तुम्ही मला दिलं नाही ना, मग मी त्यांच्या घरी असेच गाढव बांधतो. मग कोणाच्या घरात सासू रूपी गाढव बांधतो, उद्या भांडणं. कोणाच्या घरात नवरा रूपी गाढव बांधतो, उद्या भांडणं. कोणाच्या घरात बायको रूपी गाढव बांधतो. अशी फटाफटा फटाफटा बोलती, मागं फिरू फिरू. काही तुमची ताकद नाही राहत बोलायची. मी असंच करतो आई, तुमच्याकडे जे असून ते जर तुम्ही मला दिला नाही, मला तुमचं लोणी लोणी म्हणजे चित्त पाहिजे. आपलं चित्त लोण्यासारखं मऊ असतं, ते मला पाहिजे. जर दिलं नाही तर मी त्या साधकाची, त्या भक्ताची, त्या जीवाशी अशीच फजिती करतो. विठ्ठल असा अनेक गवळणींच्या तक्रारी खोड्या करू लागला. आणि त्या खोड्या असल्यामुळे बऱ्याच गवळणी श्रीमंताचं पोरग आहे म्हणून त्याला पहिल्यांदा विनंती करायच्या, कृष्णा अरे नको आमच्या मागे मागे येऊ, नको आम्हाला त्रास देऊ, नको आमचा पदर ओढू, नको विणी वेडू. समजावू किती मी तुला र साबळा, समजावू किती मी तुला र साबळा.
अनेक गवळणी घेऊन आल्या. 1 2 3 4 5 असा गवळणींचा घोळकाच तिच्या दारात आहे. सगळ्या जणी एक एक करत आपल्या तक्रारी सांगू लागल्या. यशोदा ऐकतच राहिली. एक जणीन म्हणली, ग यशोदे काहीतरी त्याला सांग, त्याला जरा ताब्यात ठेव, किती किती गावाला त्रास देतो. अबरी अबरी आपुला काना अबरी अबरी आपुला काना नाशी गेला मुचा सुना नाशी गेला मुचा सुना आवरी आवरी आपुला काना अबरी अबरी आपुला काना नासिएला मुचा सुना नासिएला मुचा सुना यशोदे बाळा तुझा काना कोठवर सोसुमी लिंगाना. यशोदे बाळा तुझा काना कोठवर सोसुमी लिंगाना. यशोदे बाळ तुझा काना कुठवर सोसो गाना यशोदे बाळ तुझा काना कुठवर सोसो गाना गवळणी संगाती नारायण घरात्री आला चक्रपाणी रात्री. आला चक्र पाणी रात्री आला चक्र पाणी रात्री चाला दही दूध खाऊ लागला. त्यानं घागरी फोडलेला आहे. धरू जाता बाई हा सापडे ना. किती किती याला सांगावं. दुसरी समोर आली, ती सांगू लागली, यशोदे तुझं मोठ्याचं पोरग आहे, वास्तविक त्याला असं करणं शोभत नाही. काय केलं त्यानं, दुसरी आली धावत याने गबाई काय केली माता. याने ग बाई काय केली मात याने ग बाई काय केली मात. मुखासी मुख चुंबन देता गळ्यामध्ये हात घालीता. गळ्यामध्ये हात घालीत गळ्यामध्ये हात घालीत. धरू जाता बाई घसा पडेना कोठावर सोसुमी लिंगाना. यशोदे बाळ तुझा काना मोठवरी सोसुमी गाना ठिकाणा तिसरी आली धावूनी म्हणे ग बाई काय केले करणी. पतीची दाढी माजवेनी दुहीसी गाठ देवोनी. गाठ बाई कुणासी सोटेना कोठावर सोसुमी लिंगाना. ऐशी ऐकता गाराणी यशोदे नैनी आले पाणी. कृष्णा दे खोडी टाकूनी एका जनार्दनी चरणी. प्रेमबाई तिला गावरे ना कोठावर सोसुमी गाना यशोदे बाळ तुझा गाना मोठवरी सोसुमी गाना सोसुमी आता आम्हाला सहन होत नाही. एकतर आम्ही तरी राहू गोकुळात, नाही तर मग तो तरी राहील. नका बाई तुम्ही कशाला जाता, तुम्ही निघून गेला त्या गोकुळाला काही मजा राहील का. मी त्यालाच काढून देते त्याच्या बाबांना सांगून. नंदबाबाच्या कानावर घातलं, याला इथं ठेवू नको. एवढ्या तक्रारी लोक त्याच्याविषयी सांगतायत, नको त्याला इथं ठेव. मग त्याला उद्या जाई वना सवे बोनी बोधना
घेऊनी गोधना सवे घेऊनी गोधना उद्या जाई राणा सवे घेऊन गोधना सवे घेऊन गोधना सवे घेऊन गोधना गोधना कृष्णा उद्यापासून नाही तुला गावात नाही राहायचं, शाळेत जाय. बरं जाईल मी. त्यांची शाळा म्हणजे गाई राखणं. एकटा नाही जाणार, सवगण्याला घेऊन जाईल. उद्या जाईन मी राणा सवे घेऊन गोधन गाई घेऊन गोपाळां समवेत जाईल. त्यांना लगेच पोरं जमवले. आता गावातलं काम संपलं, आपल्याला अरण्यात वृंदावनात जायचं, गाई घेऊन जायचं. आपण गवळी आहोत, तिथं चारायचंय. पण मग तिथं गाई चारायला सोडून दिल्यावर काय करायचं? उगाच गप्पा टप्पा करण्यापेक्षा तिथं आपण खेळ खेळू. मग तिकडं खेळ खेळायचंय तर साहित्य इकडूनच घ्यावं लागेल. तिथं काही निर्माण नाही करताय. बर, खेळण्याचं साहित्य इथूनच घ्या. बर, पोटभर खाऊन पण घ्या. बर, खेळल्यावर भूक लागल तर मग डब्बे पण बांधून घ्या, शिदोरी ज्याची त्याची. म्हणजे तिथं मग खेळून झालं, भूक लागल तर आपली शिदोरी आपल्याला खायला काम येईल. इथून दुसरीकडे जायचंय आपल्याला, तिथं काही निर्माण करता येत नाही. आता ह्याची जेऊ सवे घेऊ शिदोरी, हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला साधने. मृत्यू लोकातून दुसऱ्या लोकात जायचंय, तिथे आपल्याला कर्माचा केलेला भोग खेळ खेळायचा आहे. इथून सगळी शिदोरी सामुग्री बांधून घ्या. सगळ्या पोरांनी घेतली. पहाटे उठलेला आहे, गाई घेऊन गेलेला आहे, गाई चारायला सोडून दिलेला आहे, सपाट जागा पाहिलेली आहे आणि तिथं खेळ चालू. हमामा पोरा हमामा 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 डुकरी वाजे गमामा डुकरी वाजे गमामा हमामा पोरा हमामा हमामा पोरा हमामा पोरा हमामा 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 ಅವಕ ಪೋರ ತ್ರಿಗುಣ ಕೇಳ ಮಾಡು ಅವಕ ಪೋರ ತ್ರಿಗುಣ ಕೇಳ ಮಾಡು ಕೇಳ ಇಟ್ಟಿ ದಾಂಡು ಪೋರ ಕೇಳ ಇಟ್ಟಿ ದಾಂಡು ಕೇಳ ಇಟ್ಟಿ ದಾಂಡು ಪೋರ ಇಟ್ಟಿ ದಾಂಡು ಅಬ ದುಬ ದಿಬ ಅವಕ ತ್ರಿಗುಣ ಕೇಳ ಮಾಡು ಅವಕ ತ್ರಿಗುಣ ಕೇಳ ಮಾಡು ಕೇಳ ಮಾಡು ಕೇಳ ಮಾಡು. मुलं खेळतायत, खेळ खेळून झाला, बराच वेळ झाला आणि झाली आता वेळ म्हणती अनाशी दोऱ्या, झाली आता वेळ म्हणती अनाशी दोऱ्या. झाली आता वेळ म्हणती अनाशी दोऱ्या, झाली आता वेळ म्हणती अनाशी दोऱ्या. काम सारून सकाळ आले आमगे गोपाळ झाली आता वेळ म्हणती आशी दोऱ्या. शिदोऱ्या सगळ्यांच्या शिदोऱ्या इकडं आणा. भूक लागलेली, आपण काला करूया. भगवंतानं रोज रोज काला नाही केला, एकदाच काला केला. सगळ्यांच्या शिदोऱ्या घेतल्या. काल्याच्या कीर्तनाला येताना शिदोरी आणायची असते. तुम्ही आणली का? गेल्या वर्षी मी काल्याला नव्हते, पण त्याच्या अगोदर 2-3 वर्षापासून काला करते. तेव्हापासून सूचना देते, कुठेही जाओ काल्याला रिकाम्या हाताने जायचं नाही, शिदोरी आणायची. लाया दही तुम्ही येताना घेऊन यायचं, रिकाम्या हाताने नाही यायचं काल्याला. शिदोरी आपली आपली पाहिजे ना संग. सगळ्या गोपाळांनी आपापली शिदोरी देवाकडे जमा केली. ती त्यानं उघडून पाहिली, तो म्हणे अशी कस काय हे नाही लागत, माझ्यासारखीच पाहिजे. पोरं म्हणे काळ्या, अरे तुझ्यासारखी आमची कस काय राहणार आहे शिदोरी? कानोबा तुझी घोंगडी चांगली, आम्हा शिका दिली वांगोली, 9 ठिकाणी फाटलेली, घे ना गोड करून. प्रार्थना केली पोरांनी. सगळ्यांच्या शिदोऱ्या घेतला. काला एकाच वस्तूचा नाही होत, अनेक वस्तूंचं मिश्रण म्हणजे काला. आता हे सुद्धा मडक्यातलं घागरीतलं प्रतीकच आहे. असा काला नव्हताच तिथं देवाना. लायन बे अनासा भगवंताचा कालाच वेगळा होता.
अध्यात्मातला काला कसा आहे माहिती का? आणि काला कुणी करावा हेही महत्वाचं आहे. भक्ती, ज्ञान, वैराग्य, शांती आणि निष्ठा या सगळ्या गुणांचं एकत्रीकरण म्हणजे काला. काला ज्याला उत्तर माहिती आहे त्यानंच काला. आपण इथं का आलोय, कशासाठी आलो? ज्ञानोबरायांचे गोड गोड अभंग आहेत. वेळ आपली केव्हाची संपलेली आहे. कशासाठी आपण आलोय त्याची उत्तर ज्ञानोबरायांचे गोड अभंग आहेत. मी कोण आहे, माझं काय नाव आहे? सोहम माझे नाव, ब्रह्मपुरी आलो, ब्रह्मपुरी आलो, जगी विस्तारलो माझा मीची, निर्गुणी येणे निराकार जाणे, निराकार जाणे, मायेने दाविले ब्रह्मरूप, कोण्या कारणासी येणे माझे झाले, येणे माझे झाले. आपण कशा करता आलोय हे उत्तर ज्याला माहिती आहे तोच खरा काला आहे. तर असा काला भगवंतानं सगळ्यांच्या शिदोरा एकत्रित केल्या, एका पात्रामध्ये टाकल्या. ते काल्याचं त्याला कवळ पात्र म्हणतात. ते हातात घेतलेलं आहे भगवंतानं. ओठाची बासरी कमरेला खोवलेली आहे असं श्लोकात वर्णन आहे. तसं सांगते मी. ओठाची बासरी कमरेला खोवलेली आहे, काल्याचं कवळपत्र हातात घेतलेलं आहे. सगळ्या मुलांना कमळाचं फूल जसं असतं त्याच्या पाकळ्यांप्रमाणे, त्या आकाराप्रमाणे सगळे पोरं बसवलेले आणि काला घेण्याकरता तिथं हास्य विनोद चाललेला आहे. आणि सगळ्यांचे चेहरे कसे आहेत? मग हसा ना थोडंसं. असं काही तोंड सोडून बसले गरम झाल्यासारखं, झोप आल्यासारखं. काल्याच्या कीर्तनात हसायचं असतं तसं श्लोकात आहे. मी बळच नाही हसायला लावत आहे तुम्हाला. असे हासरे चेहरे सगळ्या गोपाळांचे आहे आणि सगळे एकटक त्या परमात्म्याकडे पाहतायत. त्यानं काला घेतलेला आहे, डोक्याला मोरपीस आहे, ओठाची बासरी कमरेला खोवलेली आहे आणि हास्य विनोद करत भगवान गोपाळांना काला वाटतायत. त्याचं वर्णन श्री शुकमुनी श्रीमद भागवतात करतात. बिभ्रदवेणुम जठरपटयो शृंगवेत्रेच कक्षे वामे पाणो मसृणकवलं तत्फलान्यं गुलिषु तिष्ठन्मध्ये स्वपरी सुरदो हासयन् हासयन् नर्वभिस्वे स्वर्गे लोके मिशति बुभुजे यज्ञ भूकबाल केली पुंडलिक वरदारी विठ्ठल. वरती हात करायचे. तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. तोच काला आज भगवंताच्या सानिध्यात आपण सगळे सेवन करणार आहोत. ज्ञानेश्वर माऊली ज्ञान